दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विना, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. या संत समागम फेसबुक लाईव्ह पेज या माध्यमातून आपण समर्थ रामदास स्वामींच्या अनेक वाङ्मय प्रकाराचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सध्या आपण समर्थ रामदास स्वामींनी आपले पहिले शिष्य श्री उद्धव यांना जो उपदेश केला तो म्हणजे जुना दासबोध अर्थात 21 समासी. या 21 समासी दासबोधातील 18वा समास आपण सध्या पाहतो आहोत. आणि आजच्या पुण्य पर्वावर आज प्रभू भगवान श्रीकृष्ण आणि माऊली ज्ञानेश्वर यांचा आज जन्मदिवस आहे. आज त्यांची जयंती आहे. अशा पर्वकाळी आपण या 21 समासी दासबोधातील 18वा समास ज्याचं नाव आहे सत्संग महिमा. काल आपण या समासातील ओवी क्रमांक 55 पर्यंत आलो होतो.
कालच्या ओव्यांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी ज्याला साधना करायची आहे, ज्याला विवेकाधिष्ठित वैराग्य आपल्या अंगी बाणवायचं आहे, अशा साधकांनी दोन गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे. तेणे दो विषया वेगळे व्हावे असं समर्थ सांगतात. आणि ती आहे कनक आणि कांता. धन, पैसा, संपत्ती आणि दारेशना या दोन गोष्टींपासून जर साधक दूर राहिला तरच त्याच्या अंतःकरणामध्ये प्रखर वैराग्य प्रकट होऊ शकतं, असं समर्थ निक्षून आपल्या उद्धव स्वामींना सांगतायत. आणि ही माझी आज्ञा आहे, हेची आज्ञा पोटस्ते अत्यंत तळमळीने मी सांगतोय तुला, फ्रॉम माय बेस ऑफ हार्ट. माझ्या अंतःकरणातली ही आज्ञा आहे तुला की तू या प्रपंचाचा त्याग कर. आता खरं तर समर्थ रामदासांना केवळ बायको, मुलं हा प्रपंच आहे का? शाब्दिक अर्थ जर पाहिला तर हा प्रपंच आहे. बायको केली, लग्न झालं, मग मुलं झाली, त्यांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांच्या लग्नांचा खर्च, त्यातली सगळीच काही सारखी निघतात असं नाही. काही मुलांपासून सुख मिळेल, काही मुलांपासून दुःख मिळेल. प्रपंचातले अनेक आघात सोसावे लागतात. हे एक दुःख आहे. म्हणून समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, अरे संसार संगे सुख झाले, ऐसे देखिले ना ऐकिले. मी पाहिलंय नाही की हा माणूस संसारामध्ये सुखात नांदतोय. आपण आपल्या अंतःकरणाला विचारून पाहिलं पाहिजे की खरोखर याचं सुख आहे का? सुख म्हणता म्हणता दुःख ठाकून आले. ज्याला सुख म्हणायचं किंवा हे प्राप्त झाले की मला सुख सुख आहे असं म्हणायचं, तेच दुःखाचं मूळ कारण आहे. समर्थ म्हणतायत की शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे, वेदांनी सांगितल्याप्रमाणे तू प्रपंच करशील तरी तुला त्याचं पर्यवसन दुःखातच आहे. दुःख पर्यवसनीय आहे हे सगळं. आणि एवढं सगळं समजत असून सुद्धा तू जर अवांतर विषय मनामध्ये आणशील, त्यामध्ये स्त्री सुख आहे, त्यामध्ये संपत्तीचा हव्यास आहे, या दोन गोष्टी तुला रसातळाला नेऊन सोडतील. समर्थ म्हणतात, ज्यांना संसारामध्ये सुख वाटतं, संसारी सुख मानिती, ते प्राणी मूर्ख मूढमती. समर्थ म्हणतात मूढमती, जे अज्ञानी आहेत, ज्यांची बुद्धी ही मंद आहे, मूढमती. समर्थ पुढे ओवी क्रमांक 56 पासून काय उपदेश करतात तो आपण पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. ऐसे हे विश्वासी कळते, परी कळोन क्रिया घडे जेथे, तयासीच कळले एररिते, वाऊगे शाब्दिक श्रीराम. शब्दीचा आत्मा झाला, शब्दीच भेद तुटला, जैसा दसऱ्याचे दिवशी लादला राज्य पदवी श्रीराम.
शब्दी सर्व आत्मा म्हणावे आणि आचार सांडुनी भलतेच करावे. ते पाषांड मत जाणावे विवेकी असेल तेणे श्रीराम. भेद आणि प्रपंची मोडे ऐसे हे काहीच न घडे. डोळे झाकिती ते रोकडे नागवले स्वहितासी श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणताय ऐसे हे विश्वासी कळते. मी जे तुला सांगतोय की इथं दुःख आहे, इथं सुख नाहीये, हे सगळ्यांना समजतं. समर्थ म्हणताय हे सगळ्यांना समजतं, परी कळवण क्रिया घडे जेथे तयासीच कळले येर रीते वाऊगे शाब्दिका. ज्यांना हे समजतं आणि ज्यांनी संसारातून सुटका करून घेतली, मग भले बोहल्यावरून पळून जाऊ दे, नाहीतर लग्न करायचं नाही म्हणून ठाम निश्चय करू दे, किंवा त्याच्या पुढे जाऊन समर्थांनी तुम्हाला आम्हाला नाराज नाही केलेलं हो. जे प्रापंचिक आहे, जे पारमार्थिक ज्यांचा विचार आहे, समर्थ त्यांना म्हणतात जेणे प्रपंची असावे तेणे दो विषया वेगळे व्हावे. जो प्रपंचिक माणूस आहे, ज्याला संसारामध्ये थोडी लालूच आहे, थोडा मोह आहे, त्याने त्यातून किमान आपली आसक्ती तर काढून घ्यावी, आपली इन्व्हॉल्वमेंट तर काढून घ्यावी. काल एक व्हॉट्सअपवर मला आदरणीय कुबेर काका हे धुळ्याच्या सत्कार्य उत्तेजक सभेचे कार्याध्यक्ष आहेत. परमपूजनीय दत्ताबुवांचे ते अनुग्रहित आहेत. त्यांचं वास्तव्य साताऱ्याला असतं आणि धुळ्याला असतं. समर्थ रामदास स्वामींनी नानासाहेब देवांनी जे जे आयुष्यभर खस्ता खाऊन मिळवलं, जी बाळं मिळवली, समर्थ कल्याण स्वामी त्यांचे शिष्य प्रशिष्य यांच्या हस्ताक्षरातली जी बाळं मिळवली, ती सगळी धुळ्याला सत्कार्योत्तेजक सभेमध्ये ठेवलेली आहेत. 2 मजली इमारत आहे. आपण आयुष्यात एकदा तिथं जाऊन यायला पाहिजे. मी जेव्हा गेलो तेव्हा तिथं मी सांगितलं की म्हणलं असं मी अभ्यासार्थी आहे, तर मला हे पाहता येईल का? ते म्हणाले काही हरकत नाही, तुम्ही वर जाऊन पहा. वर कपाटं सगळी भरलेली आहेत. त्या कपाटामध्ये काय आहे याची यादी कपाटाच्या दारावर लावलेली आहे. मी सहज चालत असताना मी पाहिलं, अंबेजोगाई मठाचा तेल तुपाचा खर्च. मी ते कपाट उघडलं, बाड क्रमांक काढलं, ते सगळं उघडलं, त्यामध्ये ते कागद पाहिला, सगळं लॅमिनेशन करून ठेवलंय. बघा काय योजना आहे. समर्थ बसलेले चाफळला किंवा गडावर, आणि त्यांना मठपती रिपोर्टिंग करतायत. 1 महिन्याचा तेल तुपाचा खर्च मठामध्ये किती आहे? मला मोठं आश्चर्य वाटलं. एक तिजोरी आहे तिथं, त्या तिजोरीमध्ये जी कागद ठेवलेली आहेत, कल्याण स्वामींचा पोथा आहे. पोथी म्हणजे छोटी पोथी, ग्रंथ. मोठा ग्रंथ ज्याला म्हणतात त्याला नाव आहे पोथा. तर तो पोथा त्यामध्ये आहे, समर्थांचं हस्ताक्षर त्यामध्ये आहे. आणि ती तिजोरी आगीच्या भक्षस्थानी पडली तरी त्या कागदांना काहीही होणार नाही, अशी एवढी महागाची तिजोरी आहे ती. कारण आत ठेवलेल्या ऐवज काय, त्याची काही किंमत आहे का? अशा अत्यंत समर्थ वृत्ती
जीवन जगणारे कुबेर काका, त्यांनी मला पाठवलं, एक 10 टिप्स पाठवल्या. कौटुंबिक सौख्य हवं असेल तर या 10 गोष्टींचा विचार जरूर करा. त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. आपण कसं घरात असलं पाहिजे, मुलांसोबत कसं वागलं पाहिजे, मुलींना कसं वागवलं पाहिजे, सुनांशी कसं बोललं पाहिजे, वगैरे वगैरे. त्यामध्ये एक त्या पोस्टमध्ये एक आहे की तुम्ही कसं वागलं पाहिजे, आणि जर तुम्हाला कुठेही आपल्याला त्रास होऊ नये असं जर वाटत असेल तर प्रपंचातली आपली लुडबुड थांबवा. विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका. मला विचारलं नाही, मला सांगितलं नाही, हे बिलकुल मनात आणू नका. तुम्ही मुलाला रागवू शकता, सुनेला रागवू शकत नाही. बऱ्याच गोष्टी आहेत. समर्थ प्रापंचिकांना नाराज करत नाहीत. म्हणून समर्थ म्हणाले की जरी तुम्ही प्रापंचिक असाल तरी त्यातून बाहेर पडायला शिका. ऐसे हे विश्वासी कळते. मी जे सांगतोय ते सगळ्यांना माहिती आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अरे हे सगळ्यांना कळतं ना, परी कळोन क्रिया घडे जेथे. कळतं पण वळत नाही. ज्या ठिकाणी कळतं आणि वळतं तयासीच कळले. तिसऱ्या चरणातले 2 शब्द आहेत, येर रीते, ते चौथ्यामध्ये टाकायचे. येर रीते वावगे शाब्दिका. बाकीचे जे ज्यांना समजलं पण ते तसे वर्तन करत नाहीत, ते वावगे शाब्दिक. ते निव्वळ बोलण्यापुरतं त्यांना समजले, त्यांना काही खरं समजलेलं नाहीये. परमपूजनीय अक्कास्वामी वेलणकरांची एक आवडती ओवी आहे आपल्या दासबोधात. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले. ज्यांना समजलं आणि समजल्याप्रमाणे ज्यांचा आचार झाला, ज्यांचं वागणं झालं, तेची भाग्य पुरुष झाले. आणि बाकीचे जे उरले ते अवघे करंटे. समर्थांची ओवी आहे. परंतु आपल्या दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या संयोजिका, आपल्या या उपक्रमाचं जे अधिष्ठान ज्यांच्यावर आहे, आदरणीय अक्का वेलणकरांची अत्यंत आवडती ओवी आहे. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले. बाकीचे जे उरलेले आहेत ते अवघे करंटे. समर्थ म्हणतात वावगे शाब्दिक. ते नुसते बोलण्यापुरतं त्यांना समजलंय, त्यांना त्यातला अर्थभेद झालेला नाहीये. शब्दीचा आत्मा झाला, शब्दीचा भेद तुटला. जैसा दसऱ्याच्या दिवशी लाधला राज्य पदवी श्रीराम. समर्थ एक दृष्टांत देतात. शब्दीचा आत्मा झाला, शब्दीचा भेद तुटला. तो नुसतं शब्दाने म्हणतो मला सगळीकडे आत्माचं एकच तत्व दिसतं, परमतत्व, परब्रह्माचं स्वरूप मला सगळीकडे दिसतं, असं तो शब्दाने म्हणतो. परंतु त्याचं वागणं तसं आहे का? कुत्र्याला काठीनं बडवतो, जो गरीब माणूस आहे त्याला हिडीस करतो. कुठे समजलं त्याला? नुसतं बोलण्यातून होत नाही, तुमच्या आचरणात ते आलं पाहिजे. जैसा दसऱ्याच्या दिवशी लाधला राज्यपदवी. अरे म्हणाले दसऱ्याच्या दिवशी सोनं आणलं म्हणजे तू काय राजा झाला का? हा दृष्टांत समर्थ देत आहेत. त्याला काय अर्थ आहे? काही किंमत आहे का? तसं माणसाच्या आचरणात जर त्याचा विवेक येणार नसेल तर त्याला काहीही समजलेलं नाहीये. शब्दी सर्व आत्मा म्हणावे आणि आचार सांडुनी भलतेची करावे. ते पाषांड मत जाणावे विवेकी असेल तेणे श्रीराम. समर्थ म्हणतायत शब्दी सर्व आत्मा म्हणावे. शब्दानी म्हणणार
की हे सगळं आत्मतत्व सगळीकडे आहे आणि आचार सांडूनी भलतेची करावे. बोलतो एक आणि चालतो एक, करनी कथनी में बहुत फर्क है. ते पाषांड मत जाणावे, विवेकी असेल तेणे. ज्याला खरोखर समजलेलं ना, त्याच्या लक्षात येतं, तो म्हणतो अरे सोडून दे, याच्या नादी न लागलेलं बरं. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, विवेके क्रिया आपुली पालटावी. आपल्या क्रियेमध्ये बदल दिसला पाहिजे. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. तुमचं आचरण कसं पाहिजे? अत्यंत पवित्र पाहिजे, अत्यंत शुद्ध पाहिजे. कारण तुम्ही बोलताय ना तसं. तुम्ही सांगता हे सगळं नश्वर आहे, सगळं झूट आहे, काय पडलंय, कशासाठी एवढा पैशाचा हव्यास केला पाहिजे, कशाला प्रपंचात अडकून पडलं पाहिजे. आणि तुम्हीच रिटायरमेंट नंतरही काही वेळ ओव्हरटाईम सारखं 2 तास 3 तास तुम्ही काम करताय. मुलाबाळांच्या संसारामध्ये लुडबुड करताय, त्यांना नको ते ॲडवाईस देताय. समर्थ म्हणतात, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी, जनी बोलण्या सारिखे चाल बापा. मना कल्पना सोडी संसार तापा. तू या सगळ्या कल्पना सोडून दे, तुझा संसार ताप संपला म्हणून समज. मना कल्पना सोडी, कल्पना सोडून दे, संसार ताप सोडून दे, तू आपापच सुटेल. सोडी हा शब्द दोन्हीकडे लागू आहे. जनी बोलण्या सारिखे चाल बापा. अरे लोकांनी चांगलं म्हणावं असं तू बोललं चाललं पाहिजे. चालणे म्हणजे काय पायी चालले आहे का? तुझं आचरण असलं पाहिजे. क्रियेविन नाना परी बोली जयते. अरे क्रिया करत नाही, आचरण करत नाही, नुसतं शाब्दिक ज्ञान काय उपयोगाचं? परिचित्त दुश्चित्त ते लाजवीते. कॉन्सन्ट्रेशन होत नाही, साधना होत नाही, उपासना होत नाही, कायम दुश्चित्त. हे करू का ते करू, ते करू का हे करू. त्याच्याने तुला लाज वाटते. मना कल्पना धीट सैराट धावे. कल्पनेवर तुझा कंट्रोल नाहीये. सैराट पिक्चर मध्यंतरी निघाला होता. समर्थांनी 350 वर्षापूर्वी सैराट शब्द वापरलेला आहे. मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे भेटे. अशा माणसाला ज्याच्या त्याच्या बोलण्यात आणि वागण्यामध्ये फरक आहे, समर्थ म्हणतात, तया मानवा देव कैसे निपावे. सदा बोलण्या सारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. बोलणे आणि चालणे एक लेवल पाहिजे, वेवलेन जुळलेली पाहिजे. सदा बोलण्या सारिखे चालत आहे. कधीतरी बोलला तर त्याप्रमाणे चालतो असं नाही. कधीतरी बोलतो असा आणि त्याप्रमाणे वागतो, बाकी तर सगळं बेसूरच आहे असं नाही. नेहमी तो जसा बोलतो तसाच वागतो. अनेकी सदा एक देवासी पाय. अनेक ठिकाणी जाईल, अनेक क्षेत्रांवर जाईल, अनेक पंथांच्या प्रमुखांना भेटेल, परंतु सगळीकडे त्याला रामच दिसेल. म्हणून समर्थ पंढरपूरला गेले. विठ्ठल पंतांनी त्यांना अगदी आग्रहाने नेलं. येथे का रे उभा श्रीरामा. चापबाण काय केले? भागीरथी कुठे नेली? इथे चंद्रभागा आणली. अरे सीतामाई दिसत नाही? असा प्रश्न समर्थांना पडला. अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. त्याच्या मनात कुठलाही भ्रम नाही, किंत नाही. आपली उपासना, आपली पारमार्थिक वाटचाल, आपल्या सद्गुरूंनी दिलेला जप, आपल्या सद्गुरूंनी दिलेला मंत्र, याच्यामध्ये कुठेही त्याला दोलायमान स्थिती नाहीये. आणि ज्ञान जरी झालेलं असलं, विवेकाधिष्ठित वैराग्य जरी प्राप्त झालेलं असलं, तरी सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. त्याची जी साधना आहे ती अनेक जणांना समाजामध्ये
आदर्शवत आहे, दीपस्तंभाप्रमाणे आदर्शवत आहे. समर्थ म्हणतात जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. नाहीतर काय म्हणाले, शाब्दिक ज्ञान तर भरपूर आहे पण आचरणात काहीच नाही. वाऊगे शाब्दिक. भेद आणि प्रपंची मोडे ऐसे हे काहीच न घडे. डोळे झाकिती ते रोकडे नागवले स्वहितासी श्रीराम. समर्थ म्हणताय आता या ठिकाणी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. समर्थ वर काय म्हणताय की सगळीकडे त्याला चराचरामध्ये परमात्म्याचं तत्व दिसतंय, केवळ शाब्दिक ज्ञान नाहीये. आत्ता 2 दिवसाखालची गोष्ट आहे. आपल्या दासबोध सखोल अभ्यासाच्या एक अभ्यासार्थी आहेत. मी जे आज धुळ्याचा उल्लेख खूप येतोय, या धुळ्याची जी सत्कार्योत्तेजक सभा आहे त्या सभेचे विश्वस्त आदरणीय प्राध्यापक देवेंद्रजी डोंगरे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ लता डोंगरे या आपल्या दासच्या अभ्यासार्थी आहेत. शब्दी सर्व आत्मा म्हणावे, शब्दीच आत्मा झाला, शब्दीच भेद तुटला, हे जे समर्थ सांगतात याची चुणूक बघा ना तुम्ही. एक सॅम्पल सांगतो तुम्हाला, एक प्रसंग सांगतो. त्यांच्या घराच्या समोर एक खारुताई येते. आता तुम्ही कधी असं पाहिलंय का की माणूस आपली हातामध्ये काहीतरी घेऊन उभा आहे आणि खारुताई येऊन तुमच्या हातावरचे दाणे टिपून खातीये? आणि हे वास्तव आहे. त्यांनी ते फेसबुकवर टाकलंय. मला मोठा आनंद आणि आश्चर्य दोन्ही गोष्टी वाटल्या. ज्या खारुताईला माणसाची चाहूल लागल्याबरोबर ती पळत झाडावर चढून बसते, ती खारुताई सौ लता डोंगरेंनी आपल्या हातामध्ये आणलेला खाऊ, ती जवळ येऊन त्या हातावरचा खाऊ, ते दाणे टिपून खातीये. हे कशाचं द्योतक आहे? चराचरामध्ये असलेलं आत्मतत्व ते जर आम्हाला आकळलं, ते जर आमच्या लक्षात आलं आणि ती गुणसाम्य अवस्था जर प्राप्त झाली तर या गोष्टी घडू शकतात. समर्थ म्हणतात पण हे व्यवहारात सगळीकडे होत नाही. हे सूक्ष्म निरीक्षण आहे. हे परमार्थामध्ये तुम्हाला शक्य आहे पण व्यवहारात नाही सापडणार. कारण शरीर भेदे आहार भेदे असा भेद आहे. आत्मतत्व एकच आहे पण शरीर भेदामुळे, आहार भेदामुळे त्यामध्ये विसंगती दिसतीये. भेद आणि प्रपंची मोडे ऐसे हे काहीच न घडे. कधीच शक्य नाही. डोळे झाकिती ते रोकडे नागवले स्वहितासी. मी व्यवहारामध्ये सगळीकडे परमात्म तत्व पाहिन असं म्हणून चालेल का? समर्थवती सुनील दादा चिंचोळकर पांडिचेरीला गेले. योगी अरविंद ज्या खोलीमध्ये बसून ध्यानाला बसायचे ती खोली आठवड्यातून 1 दिवस उघडतात. त्या खोलीमध्ये पूजनीय सुनील दादा जाऊन बसले. बराच वेळ डोळे मिटून ध्यानाला बसलेले असताना त्यांच्या कानामध्ये शब्द आले, ॲडमिनिस्ट्रेटर कॅनॉट बी अ साधक. कोण बोललो आहे? योगी अरविंदांनी वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी साधना केली आहे आणि त्या साधनेचं फळ म्हणून त्यांचा देह अत्यंत हलका झाला, अत्यंत विरळ झाला. त्यांच्या चरित्रातला प्रसंग आपण मागे ऐकलेला आहे, पाहिलेला आहे तो.
अशा पवित्र भूमीवर बसून साधना करणाऱ्याला ती स्पंदनं जाणवतात आणि ते आत्मतत्व तिथंच असतं. योगी अरविंदांनी त्यांच्या कानामध्ये सांगितलं, ॲडमिनिस्ट्रेटर कॅनॉट बी अ साधक. तेव्हा पूजनीय सुनील दादा सज्जनगडावर व्यवस्थापक म्हणून काम करत होते. आता हे खरं आहे का नाही? एखादा माणूस जर कामचुकारपणा करत असेल तर त्याचा पगार कापावा लागेल, त्याला मेमो द्यावा लागेल, त्याला हार्श बोलावं लागेल. पण सगळीकडे जर तुम्हाला परमात्म तत्व दिसत असेल तर तुम्हाला साधना कशी करता येईल? व्यवस्थापक म्हणून काम कसं करता येईल? दोन्हीपैकी एक आहे. व्यवस्थापक म्हणून काम करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना एका पातळीवर नाही मोजता येत. कुणाकडनं कसं काम करून घ्यायचंय, कुणाकडनं कसं काम करून घ्यायचंय. एखाद्याला हार्श बोलावं लागेल, त्याला दटवावं लागेल, मेमो द्यावा लागेल. पण जर तुम्ही साधनेच्या अत्युच्च पातळीवर गेला तर तिथं तुम्हाला सगळीकडे सगळ्या चराचरात ते परमात्म तत्व दिसतं. म्हणून आमचे संत साधू सगळ्या विश्वामध्ये सुख नांदावं, समाधान नांदावं म्हणून प्रार्थना भगवंताजवळ करतात. ते म्हणतात का केवळ आमच्या जातीपुरता, केवळ आमच्या धर्मापुरता, केवळ आमच्या देशापुरता हा विचार आहे, असं कधी होत नाही. समर्थ म्हणतात, भेद आणि प्रपंची मोडे ऐसे हे काहीच न घडे, डोळे झाकती ते रोकडे, नागवले स्वहिताचे. हे लक्षात आलं पाहिजे. आणि जे असे डोळे झाकून बसतात, समर्थ म्हणतात, नागवले स्वहितासी, त्याची अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट, त्याची साधनाही होणार नाही, त्याचा ऐहिक प्रपंचही धड होणार नाही आणि पारमार्थिक साधनाही धड होणार नाही. पुढे समर्थ म्हणतात, रासबी सोहळे भोगावे आणि मनुष्य उकरडे भरकसावे, ऐसे घडले तरीच फावे, अभेद प्रपंची श्रीराम, कासुरी हाती घ्यावी, आंघोळीची लेखनी करावी, करिता प्रशस्त वाटे जीवी, तरी प्रपंच भेद नाही श्रीराम, का यक्षुदंड जैसा खावा, तैसाची नेत्री खोवावा, का कपाळ मोक्ष करावा, नारिकेळ म्हणोनी श्रीराम, हे ऐकताची बरे नवटे आणि आधार घेता सुख वाटे, शब्द ज्ञानेची भेद तुटे, हे काय बरे श्रीराम. समर्थांनी या ठिकाणी काही दृष्टांत दिलेत. ज्याला सगळीकडे परमात्म तत्व ठासून भरलेले असं प्रत्ययाला येतं. समर्थ म्हणतायत, रासबी सोहळे भोगावे आणि मनुष्य उकरडे भुरकसावे, ऐसे घडले तरीच फावे, अभेद प्रपंची. अभेद तत्व केव्हा होईल? आणि ते काही दाखवायची गरज नाही, ते सहजपणे घडतं. आपल्याला माहिती आहे, शेगावला गजानन महाराजांचं प्रथम दर्शन कुठे झालं? बंकटलालांना एका उकिरट्यावरच झालं ना, की ज्या ठिकाणी पत्रावळी टाकून दिलेल्या होत्या आणि त्या पत्रावळीवरची शीत वेचून खाणारा हा एक वेडा माणूस आहे का काय, कुणाचं लक्ष गेलं नाही. केवळ बंकटलालांनी ते पाहिलं. ती दृष्टी पण लागते. योगी ओळखावा योगेश्वरे, समर्थ सांगतात, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे. माणसानी उकिरडा जाऊन फुंकायचा आणि गाढवानी त्याला अभ्यंग स्नान घातलंय, त्याला चंदन लावलंय, गळामध्ये माळा घातलेल्या आहेत, वस्त्र नेसवलेलं आहे. रासभे सोहळे भोगावे. मग ते गाढव काही खरंच गाढव आहे का? कुठला तरी शापित आत्मा त्या गाढवाच्या देहामध्ये वास करतोय असं आपण म्हणलं पाहिजे. आणि जो ज्ञानी पुरुष आहे, ज्याला कुठेच भेद दिसत नाही, त्याला उकिरड्यावर टाकलेल्या पत्रावळीतलं अन्न सुद्धा परब्रह्मच दिसतं. का सुरी हाती घ्यावी, आंघोळीची लेखणी करावी, करिता प्रशस्त वाटे जीवी, तरी प्रपंची भेद नाही. काय म्हणले? दुसरा संदर्भ काय दिलाय, दुसरा दृष्टांत काय देतात समर्थ? डाव्या हाताने सुरी घ्यावी
आणि उजव्या हाताच्या ह्या बोटाला छिलून काढावं, त्याची लेखणी करावी आणि त्याच्याने लिहावं. शक्य आहे का हे? पण मी एक चरित्र वाचलेलं आहे. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये परमपूजनीय मारुती बुवा होऊन गेले. मारुती बुवांच्या जीवनातला प्रसंग असा आहे की त्यांच्या पायांना मोठी जखम झाली आणि त्या जखमेमध्ये आळ्या झाल्या. आता पाय आळ्या काय करतात, त्या खात असतात. मधला जो मांसल भाग आहे तो ते त्यांचं खाद्य असते आणि त्या पोखरत आत जातात. त्या पायाला पोखरत आत चालल्या. वैद्यांनी बघितलं, डॉक्टरांनी बघितलं, खूप वर्षाखालची गोष्ट आहे ही. तर ते शिष्यांनी असं ठरवलं की किमान ह्या आळ्या काढून बाहेर फेकून तरी देऊया. म्हणून त्यांनी चिमट्यानी आळी कारण प्राणी हत्या करायची नाही ना, त्यावर औषध टाकून आळ्या मेल्या असत्या सगळ्या, पण आळ्या मारायच्या नाहीयेत. म्हणून शिष्यांनी काय केलं की त्या आळ्या उचलून बाहेर काढल्या. मारुती महाराज झोपलेले होते. थोड्या वेळाने त्यांना जाग आली. त्यांनी पाहिलं की एका कागदावर शिष्यांनी आळ्या काढून ठेवल्यात. आपल्याला आश्चर्य वाटेल, तो कागद त्यांनी घेतला आणि पुन्हा त्या जखमेमध्ये सोडला. त्या सगळ्या आळ्या पुन्हा त्या जखमेत सोडल्या. हे अभेद तत्व दिसायला, आचरणात आणायला किती मोठी योग्यता लागेल, किती मोठी साधना लागेल. व्यवहारामध्ये हे शक्य नाहीये. आपण सगळे व्यावहारिक आहेत. आम्ही आत्ता नागपंचमीला नागाचं चित्र काढून त्याची पूजा केली, पण घरात जर नाग दिसला तर लगेच त्या सर्पमित्राला आम्ही बोलू किंवा काठ्या लाठ्या घेऊन त्याला मारून टाकू. खरंय का नाही? समर्थांनी इथं आपल्याला काही संदर्भ दिलेत की अभेद तत्व दिसत असताना अशी साधना किंवा उपासनेची ही पातळी त्या ज्ञानी पुरुषाला गाठता आली पाहिजे. काय क्षुदंड जैसा खावा, तैसाची नेत्री खोवावा, का कपाळ मोक्ष करावा, नारिकेळ म्हणून श्रीराम समर्थ म्हणतात. जसा दातांनी आपण ऊसाच्या चोयट्या काढतो, आता ऊस खाणे ही प्रक्रिया संपली आहे. आम्ही लहानपणी खूप ऊस खाल्ला, त्यामुळे दात मजबूत आहेत. पोरांनी आता काय कोणते कोणते टूथब्रश आहेत, कसल्या कसल्या पेस्ट आहेत, पण दात किडण्याचं प्रमाण किती आहे की जे अगोदर नव्हता. वयाची 70-80 असणारी वय सुद्धा आता सध्या त्या माणसांची दातं पक्की आहेत. पण आताची जी पिढी आहे 50-55ला दात किडीचं प्रमाण आहे, 40ला दात किडीचं प्रमाण आहे. समर्थ म्हणतात का यक्षुदंड जैसा खावा. ऊस जसा दातानी फोडून खायचा तसा म्हणले कपाळीनी सोलता येईल का, आपल्या भोयांनी सोलता येईल का? काय खरंय का हे? का कपाळ मोक्ष करावा, नारिकेळ म्हणून श्रीफळ फोडायचे म्हणून डोकं बुडवून घेणार का? डोकं फोडून घेणार. पण अभेद तत्व जिथं आहे, सद्गुरूंवर निष्ठा आहे. सद्गुरूंनी मळवट माखला, केस मोकळे सोडले, अवतार विद्रूप आणि विक्षिप्त केला, हातात तलवार घेतली आणि अंगावर धावून जाऊ लागले प्रत्येकाच्या. सगळी शिष्य मंडळी पळून गेली. म्हणाले वेळ लागला यांना, ब्रह्मपिसा बादलाय, यांचं काय खरंय, मुंडक्या उडवतील म्हणले, आपली गर्दन मारतील. हे सगळे शिष्य पळून गेले. एक शिष्य आला, तो म्हणाला अरे काय नैवेद्य नाही झाला, भोजन नाही झालं, काय उशीर केला तुम्ही? बाकीचे शिष्य म्हणाले, अरे म्हणाले ते स्वामी बघा तुम्ही, तुमचे सद्गुरू ते तो पागल झाले म्हणले, वेडे झाले, ब्रह्मपिसा लागला म्हणले त्यांना. हातात तलवार घेऊन अंगावर धावून येतात म्हणले, खांडोळी करतो तुझी म्हणून. कल्याण स्वामी पुढे गेले.
पुन्हा समर्थांनी आरोळी दिली. पुढे एक पाऊल टाकशील तर बघ, या हातातल्या तलवारीने तुझे खांडोळी करीन. कल्याण स्वामी म्हणाले, हेच तर माझं परमभाग्य आहे की तुमच्या हाताने माझी खांडोळी व्हावी. येऊ नकोस पुढे, येऊ नकोस पुढे, समर्थ म्हणतायत, हातातली तलवार परसतायत. आणि कल्याण स्वामी अत्यंत धारिष्ट्याने, कुठलीही डगमग न करता, अभेद तत्व आहे, सद्गुरू आणि मी एकच आहे, मीच मला कसा मारेन, जवळ आले आणि ज्या क्षणी पायावर डोकं ठेवलं, समर्थांनी हातातली तलवार दूर फेकून दिली. कल्याण स्वामींना उठवलं, आपल्या हृदयाशी धरलं. शाबास कल्याणा. आणि म्हणून पुढे, तुझं म्या गुरुत्व ओपिले, मी तुला गुरु पण दिलंय, तू आणि मी माझ्यात भेद नाही आता. हे अभेद तत्व आहे. समर्थ म्हणतात, हे ऐकताची बरे न वाटे आणि आधार घेता सुख वाटे, शब्द ज्ञानेची भेद तुटे हे काय बरे. अरे या शरीराकारणे ठाया ठाया विचारणे आणि परमार्थाची भाल्य करणे हे बरे नव्हे हो. समर्थांनी माणसाच्या लबाडीवर इथं वर्मावर बोट ठेवलंय. माणसं किती लबाड आहेत.